नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट्स। तर हे पाहण्यासाठी आपण एक ॲक्टिव्हिटी करूया। तर त्यासाठी मी एक रेक्टँग्युलर पेपर कट करून घेतला आहे। आता आपण या रेक्टँगलच्या अपोजिट साइड्स एकमेकांवर प्लेस करणार आहोत। तर मी आधी AD आणि BC एकमेकांवर प्लेस करते या प्रकारे। तर तुम्ही इथे पाहू शकता की या अपोजिट साइड्स एकमेकांवर कोइन्साइड होतात। आता आपण AB आणि CD एकमेकांवर प्लेस करणार आहोत प्रकारे। तर तुम्हाला इथून देखील कळेल की या साइड एकमेकांवर कोइन्साइड होत आहेत, म्हणजेच या अपोजिट साइडची लेंथ सेम आहे। म्हणजेच तुम्ही असं म्हणू शकता AB आणि CD यांची लेंथ इक्वल आहे आणि AD आणि BC यांची लेंथ इक्वल आहे। आणि जर या अपोजिट साइडची लेंथ इक्वल असेल तर आपण या अपोजिट साइड्सला कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो। म्हणजेच सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट CD आणि सेगमेंट AD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC। जर दोन साइडची लेंथ इक्वल असेल तर आपण त्यांना कॉन्ग्रुएंट असं म्हणतो आणि हे कॉन्ग्रुएंट या अशा साइनने डिनोट करतात। या रेक्टँगलमध्ये AB आणि CD कॉन्ग्रुएंट आहेत आणि AD आणि BC कॉन्ग्रुएंट आहेत। आता आपण दुसरी ॲक्टिव्हिटी करूया। तर मी इथे दोन लाईन सेगमेंट ड्रॉ करून घेतले आहेत। तर आपण या AB आणि PQ सेगमेंटची लेंथ मेजर करणार आहोत। तर पहिल्यांदा मेजर करूया लेंथ ऑफ AB। तर तुम्ही इथे पाहू शकता लेंथ ऑफ AB आहे 4 सेंटीमीटर। आता आपण लेंथ ऑफ PQ मेजर करूया। ही पण आहे 4 सेंटीमीटर। म्हणजेच इथून असं लक्षात येतंय की लेंथ ऑफ AB इज इक्वल टू लेंथ ऑफ PQ। म्हणजे AB आणि PQ ची लेंथ सेम आहे। जर का दोघांची लेंथ सेम असेल तर आपण त्यांना म्हणू शकतो कॉन्ग्रुएंट सेगमेंट्स। म्हणजेच सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ। आपण यावरून एक असं म्हणू शकतो की इफ गिवन लाइन segments are equal in length, then they are congruent. If given line segments are equal in length, then they are congruent. इथे AB आणि PQ ची लेंथ सेम आहे, म्हणजेच ते कॉन्ग्रुएंट आहेत। अशाच प्रकारे जिथे कुठे पण दोन सेगमेंटची लेंथ इक्वल असेल तर आपण त्यांना कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो। आता आपण काही प्रॉपर्टीज पाहूया। फर्स्ट प्रॉपर्टी आहे इफ सेगमेंट AB इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट PQ, देन सेगमेंट PQ इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट AB। म्हणजेच if segment AB is congruent to segment PQ, then segment PQ is also congruent to segment AB. म्हणजेच if first segment is congruent to second segment, then second segment is also congruent to first segment. जर एक सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असेल तर दुसरा सेगमेंट देखील फर्स्ट सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असतो। तर ही आहे आपली फर्स्ट प्रॉपर्टी। आता आपण पाहूया सेकंड प्रॉपर्टी। ती आहे if segment AB is congruent to segment PQ and segment PQ is congruent to segment MN, then segment AB is congruent to segment MN। म्हणजेच फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू सेकंड सेगमेंट and second segment is congruent to third segment,
देन फर्स्ट सेगमेंट इज कॉन्ग्रुएंट टू थर्ड सेगमेंट. जर एक सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असेल आणि दुसरा सेगमेंट हा तिसऱ्या सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असेल तर फर्स्ट आणि थर्ड हे कॉन्ग्रुएंट असतात. तर ही आहे आपली सेकंड प्रॉपर्टी. आपण एक ॲक्टिव्हिटी करूया. तर मी इथे क्युबॉइडची डायग्राम ड्रॉ करून घेतली आहे. तर तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की क्युबॉइडमध्ये या AE, BH, CG आणि DF ची लेंथ इक्वल असणार आहे. म्हणजेच या व्हर्टिकल लाईन्सची लेंथ इक्वल असणार आहे. म्हणजेच तुम्ही या व्हर्टिकल लाईन कॉन्ग्रुएंट आहेत असं म्हणू शकता. म्हणजेच आपण याच्यावरून लिहू शकतो सेगमेंट AE इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BH is congruent to segment CG and is congruent to segment DF. हे आहे फर्स्ट. आता आपण पाहूया की AD, BC, EF आणि HG या हॉरिझॉन्टल लाईन आहेत आणि या इक्वल असणार आहेत. तुम्हाला हे डायग्रामवरून देखील समजत आहे. तर या जर का इक्वल असतील तर हे कॉन्ग्रुएंट असणार आहे. म्हणजेच आपण याच्यावरून हे लिहू शकतो की सेगमेंट AD इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट BC इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट EF इज कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट HG. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे की जर लाईन सेगमेंटची लेंथ जर का इक्वल असेल तर ते कॉन्ग्रुएंट असतात. तर या व्हिडिओमध्ये आपण एवढंच पाहिलं आहे की कॉन्ग्रुएन्स ऑफ सेगमेंट्स. जर आपल्या लाईन सेगमेंटची लेंथ इक्वल असेल तर आपण त्यांना कॉन्ग्रुएंट बोलू शकतो आणि कॉन्ग्रुएंट हे या साइनने डिनोट करतात. आणि आपण याच्यामध्ये या दोन प्रॉपर्टीज पाहिल्या आहेत. जर का फर्स्ट सेगमेंट जर का सेकंड सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असेल तर सेकंड सेगमेंट देखील फर्स्ट सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असतो. आणि जर एक सेगमेंट दुसऱ्या सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असेल आणि दुसरा सेगमेंट जर का तिसऱ्या सेगमेंटला कॉन्ग्रुएंट असेल तर फर्स्ट आणि थर्ड हे कॉन्ग्रुएंट असतात. तर थोडक्यात आपण एवढंच पाहिलं आहे. तर आपण पुढचं पाहूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.